थंबनेल पाहूनच तोंडाला पाणी सुटले ना. अहो, आज आपण नेहमी त्याच पद्धतीने मेथी खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा, मी एक गड्डी मेथीची भाजी घेतलेली आहे. बाजारातनं मेथीची भाजी आणली की स्वच्छ निवडायची. निवडल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. कारण भाज्यांवर थोडी फार काही माती फवारणी करतात, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने मेथीची भाजी सगळी चिरून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळी मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे. तीसुद्धा आपल्याला 1 मिनिट शेंगदाण्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे. फुटाण्याची डाळ भाजलेलीच असती, पण आपल्याला थोडीशी या ठिकाणी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. ते सुद्धा आपल्याला डाळीमध्ये शेंगदाण्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तीळ, शेंगदाणे, डाळी व्यवस्थित भाजलेले आहेत. त्यानंतर एका साईडला काढून घेते. त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे मी 3 ते 4 लसूण पाकळ्या चिरून घेतल्या होत्या. 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या. त्या आपल्याला तेलावरती घालायच्या आहेत आणि 1 मिनिट तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत. परतल्यानंतर आपण जी मेथीची भाजी चिरून घेतली होती ना, ती आपल्याला पॅनमध्ये घालायची आहेत आणि मेथीची भाजी आपल्याला या ठिकाणी मिक्स करून शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त शिजवायची नाही आहे, अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायची आहे. गॅस या ठिकाणी आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर मेथीची भाजी आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायची नाही आहे. तर मेथीची भाजी मी परतवून घेते. तोपर्यंत एका साईडला आपले शेंगदाणे, डाळी, तीळ थंड झालेले आहेत. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सगळं साहित्य घालायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने वाटल्यानंतर एका वाटीमध्ये मी काढून घेते. वाटीमध्ये काढल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. तुम्ही चिरून टोमॅटो वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. तर शेंगदाणे, डाळी वाटून झालेलं आहे, टोमॅटोसुद्धा वाटून झालेला आहे आणि एका साईडला मेथीची भाजीसुद्धा परतवून झालेली आहे. तर ती एका प्लेटमध्ये सगळी भाजी काढून घेते. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला परत गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये तडतडले की आपल्याला इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या चिरून घेतल्या होत्या. तर आपल्याला लसूण घालायचा आहे आणि तोसुद्धा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे. नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने करून पहा. 1 चपाती म्हणता 2 चपात्या खाऊन मोकळे व्हाल, तुम्हाला समजणारसुद्धा नाही. लसूण तेलामध्ये परतला की इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, कांदासुद्धा परतलेला आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो वाटून घेतला होता ना, तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटो घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोसुद्धा या ठिकाणी परतवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, तुम्ही या ठिकाणी टोमॅटो बारीक चिरून वापरला तरी चालणार आहे. टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण डाळी, शेंगदाणे वाटून घेतले होते ना, ते आपल्याला टोमॅटोवरती घालायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त परतायची गरज नाही आहे, कारण आपण शेंगदाणे, डाळी या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मी व्यवस्थित हे सगळं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. इथे मी छोटा 1 चमचा गरम मसाला, रंगासाठी आपल्याला काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा घालायची आहे. काश्मीरी मिरची पावडर घातली की आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे. 2 चमचे आपल्याला या ठिकाणी धना पावडर घालायची आहे. पाव चमचा हळद घालायची आणि मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. मसाले परततानासुद्धा आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले अगदी व्यवस्थित यामध्ये परतल्या जाईल. तर इथे मी पाणी घालते आणि मसालेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते.
करायला सुद्धा अगदी सोपी आहे, पण खायला ही भाजी ना खरंच खूप टेस्टी लागते. नेहमी आपण त्याच पद्धतीने बनवतो ना, तर घरातले सुद्धा अगदी कंटाळून जातात. मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर मेथीची भाजी बनवली ना, तर घरातले सुद्धा खरंच अगदी आवडीने खातील आणि तुमचं कौतुकसुद्धा करतील. तर तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत इथे मी मसाले परतवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जी मेथीची भाजी शिजवून घेतली होती, ती भाजी आपल्याला त्यामध्ये घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी मेथीची भाजी वापरलेली आहे ना, तुम्ही पालकसुद्धा बरं का वापरू शकता या ठिकाणी. मी पालकच्या भाजीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना, तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. मेथीची भाजी घातली की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही भाजी किती सैलसर हवी किंवा किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर या ठिकाणी मला थोडीशी ही भाजी दाटसर वाटते म्हणून मी परत थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आपण यामध्ये दही वापरलेलं नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी मी टोमॅटो वापरलेला आहे. तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी दहीसुद्धा वापरू शकता बरं का. तर मीठ घातलं, एकदा मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला ही 5 ते 6 मिनटं भाजी उकळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. झाकण काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी घातल्यानंतर त्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 लाल मिरच्या, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि भाजीवरती आपल्याला त्याचा तडका द्यायचा आहे. ह्या भाजीचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता बरं का. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. मस्त आपली गरमागरम ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. तडका दिल्यानंतर परत एकदा इथे मी मिक्स करून घेते. त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बघा दिसायलाच किती छान दिसतीये. मेथी नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी मागून मागून खातील तुम्ही जर या पद्धतीने बनवलं. तर चला मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.